आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। या निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी काल रात्री उशिरापर्यंत महानगरपालिकेत बैठक घेतली। तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशी ही 550 लोकांमध्ये नागरिकांमध्ये झालेली बैठक आहे। बैठकीला ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव आंबेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय मुथा, जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जालना शहरातील मोकाट कुत्रे, जन्ममृत्यूचे प्रमाणपत्रे, पथदिवे, पाणी पुरवठा, घंटागाड्या, कचऱ्याचे ढीग या नेहमीच्याच नागरी समस्यांचा पाढा यावेळी देखील वाचला गेला। जशा नागरी समस्या नेहमीच्याच, तसे उत्तरही ठरलेले नेहमीचेच। पाहू, देऊ, घेऊ, करू, प्रयत्न करू, शासनाकडून निधी मागून घेऊ, अशी करत ही बैठक संपली। एकदा तर 8 दिवसाला येते आणि काही दिवसाकरता 2-3 माणसं डेप्यूट करायचे, ते पटकन मार्गी लागायला महिनाभरात सगळे इश्यू संपले पाहिजे 5,000चे। आणि तिसरा विषय तुम्ही सांगितलं सर्टिफिकेट द्यायचं, ही गोष्ट खरी आहे। कायद्याने जर त्यांना एखादा डॉक्युमेंट तुमचा आला आणि त्यांच्याकडे रेकॉर्ड नसेल तर त्यांना काहीही करता येणार नाही, कारण पाठीमागच्या रेकॉर्डला जायला त्यावेळेचे कोणी अधिकारी आता राहिले नाही का आहे हे कोणी, आणि कोणताही डॉक्युमेंट जरी यांच्याकडे मिळाला नाही तर हे त्याच्यावर पुढची कारवाई करू शकणार नाही। मग यांनी एक चांगला मार्ग असं सांगितलं की आपल्याला आपल्याकडचे सगळे पुरावे तहसीलदाराकडनं सर्टिफाय करून घेऊन यायचे आणि संपून टाकायचा विषय। त्याच्यावर काय कारवाई झाली त्याचा अनुपालन अहवालही मला द्या, की जेणेकरून या कारवाईमध्ये असं इथपर्यंत आमचं काम पुढे गेलंय, नाही तर आपण मिटिंग घेऊ आणि परत पुढच्या वेळेला हेच विषय सगळे येतील आणि त्या विषयाला न्याय मिळाला नाही असं भावना लोकांच्या तयार होईल। म्हणून आपण याच्यामध्ये जितके प्रयत्न करता येईल तेवढे आपण जास्त करू आणि याला थोडासा अवधी लागेल, मला कल्पना आहे। मॅनपॉवर आणि बजेट या दोन गोष्टी तुमच्या हातात नाहीये, ते शेवटी शासनाकडनं परवानगी घ्या, शासनाने आपल्याला परवानगी द्यावी, बजेट द्यावं आणि मग पुढे जावं, ही अडचणी आहे। जिल्ह्यामध्ये न काँग्रेसचा, न ठाकरे सेनेचा, न राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे। त्यामुळे निवडणुकीची खिंड खासदार कल्याण काळे यांनाच लढवावी लागणार असल्याचे चित्र आजच्या या बैठकीवरून प्रथम दर्शनी तरी दिसत आहे। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।